जय शिवराय मित्रांनो, पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे मेडिकल कॉलेजमध्ये एका तरुणीचा बलात्कार होतो व या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची एक लाट निर्माण होते। संपूर्ण देशभरातून या घटनेचा निषेध केला जातो। पण पुढे काय? पोलीस केस होते आणि सुरू होतं ते राजकारण। पश्चिम बंगालमध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीतील एका सहकारी पक्षाची सत्ता आहे। ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत। लोकशाहीवादी इंडिया आघाडीतील ममता बॅनर्जी यांचा इतिहास संपूर्ण देशाला माहिती आहे। स्वतः विरोधात किंवा स्वतःच्या सरकार विरोधात उठलेला प्रत्येक आवाज दाबून टाकायचा ही कार्यपद्धती ममता बॅनर्जी गेल्या अनेक वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये राबवत आलेल्या आहेत। कोलकाता येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर अशीच कारवाई ममता बॅनर्जी यांच्या सरकारकडून केली जाते। या घटनेतील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व त्यांचे प्रशासन करते। पीडित तरुणी व तिच्या कुटुंबियांवर वेगवेगळ्या स्तरावर अन्याय केला जातो। पश्चिम बंगालची जी जनता न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरते त्यांचाही आवाज ममता बॅनर्जी यांच्या माध्यमातून दाबला जातो। अगदी काल परवाच कलकत्ता येथील हावडा ब्रिज परिसरात सर्वसामान्य बंगाली माणूस या बलात्काराच्या घटनेत पीडितीला न्याय मिळावा या मागणीसाठी रस्त्यावर उतरतो आणि लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवत ममता बॅनर्जी यांचे सरकार आंदोलन करणाऱ्या सर्वसामान्य जनतेवर बळजबरी करते। त्यांच्यावर वॉटर कॅननच्या माध्यमातून हल्ला करण्यात येतो आणि एवढंच नाही तर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे काही गुंड जमलेल्या गर्दीवर बेछूट हल्ला करत सुटतात। सध्या याच आंदोलनातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे। या व्हिडिओमध्ये भगवे वस्त्र धारण केलेले एक साधू या हुकुमशाही विरोधात हाती झेंडा घेऊन उभे ठाकलेले दिसून येतात। एरवी लोकशाहीच्या नावाने गळे काढणारे इंडिया आघाडीचे प्रमुख राहुल गांधी व त्यांचे सहकारी पक्ष या संपूर्ण घटनेवर एक शब्द सुद्धा काढत नाही। म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे किती मोठे हुकुमशाह आहेत आणि त्यांच्या काळात भारतातील जनतेचा आवाज कशा प्रकारे दाबला जातोय हे ओरडून सांगणारे राहुल गांधी व त्यांची इंडिया आघाडी या संपूर्ण घटनेवर गप्प बसून राहते। आता ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीचा भाग असलेले राहुल गांधींनी त्यांच्या विरोधात न बोललेलं हे इंडिया आघाडीसाठी शहाणपणाचं आहे। मात्र लोकशाही, तत्व इत्यादी गोष्टी करणारे राहुल गांधी व त्यांचे सहकारी पक्ष हे विसरून जातात की बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणात त्यांचीच एक सहकारी आरोपीच्या पिंजऱ्यात उभी आहे। भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात रान उठवण्यासाठी लोकशाहीचा आधार घेणारे राहुल गांधी एका निषेधाचा शब्द करण्यासाठी लोकशाही सर्वोपरी ठेवू शकत नाही का? हा सर्वात मोठा प्रश्न सध्या उपस्थित केला जातो आहे। आणि असं नसेल तर या माध्यमातून राहुल गांधी व समस्त इंडिया आघाडीचा ढोंगीपणा जनतेपुढे का येऊ नये? स्वतःला साजेसं असेल तर राडा करायचा आणि स्वतःच्या विरोधात एखादं प्रकरण जात असेल तर त्यात पद्धतशीरपणे गप्प राहायचं ही दुटप्पी भूमिका स्वतःला सत्य आणि न्यायाचे प्रतीक म्हणवणारे राहुल गांधी कधीपर्यंत घेणार आहेत? इतिहासात अशी अनेक उदाहरणं आहेत जिथे काँग्रेस पक्ष, सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी स्वतःची कातडी वाचवण्यासाठी दुटप्पी भूमिका वेळोवेळी बजावली आहे। आणि फक्त राहुल गांधी किंवा काँग्रेस पक्ष किंवा इंडिया आघाडीचा हा ढोंगीपणा नाहीये। इंडिया आघाडीच्या पाठीशी उभी राहणारी संपूर्ण डावी इकोसिस्टीम व काँग्रेसची मानसिकता असलेले विचारवंत व कार्यकर्ते हे 100% ढोंगी आहेत। आता उदाहरणच घ्यायचं झालं तर या सर्व डाव्या इकोसिस्टीमचा लाडका युट्यूबर ध्रुव राठी लोकसभा निवडणुकीपूर्वी पार बेंबीच्या देठापासून ओरडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डिक्टेटर म्हणत होता। निवडणूक संपली, विषय संपला आणि ध्रुव राठी गायब झाला। आणि असा गायब झाला की पश्चिम बंगालमध्ये बलात्काराची एवढी गंभीर घटना घडल्यानंतर सुद्धा त्याला या प्रकरणावर व्हिडिओच्या माध्यमातून भाष्य करावंसं वाटलं नाही। ट्विटर, इंस्टाग्राम व फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जेव्हा ध्रुव राठी याची पिसं काढल्या गेली तेव्हा या महाशयांना जाग आला व त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर एक व्हिडिओ बनवला। मात्र हा व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नसल्याने किंवा भाजप शासित एखाद्या राज्यामध्ये ही घटना न घडल्याने ध्रुव राठी याने या व्हिडिओमध्ये सरकारला किंवा राजकीय नेत्यांना शिव्या घातल्या नाही। कोलकाता येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेसाठी ध्रुव राठी याने बॉलिवूडला ब्लेम केले, भारतीय समाज व्यवस्थेला बदनाम केले। मात्र ममता बॅनर्जी व त्यांच्या प्रशासनाची एक चूकही याने काढली नाही। व्हिडिओमध्ये राठी असं बोलला, या घटनेनंतर ममता बॅनर्जी यांना टार्गेट केलं जात आहे। म्हणजे भाजप शासित राज्यांमध्ये किंवा केंद्र सरकारकडून काही चुकीचं घडलं तर हा ध्रुव राठी भाजप नेत्यांवर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवतो।
भारतात जे काही चुकीचं घडतंय ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्ष यांच्यामुळेच होत आहे, अशा आविर्भावात हा ध्रुव राठी बोलत असतो. मात्र स्वतःच्या मालकाच्या राज्यांमध्ये असला काही प्रकार झाला तर या महाशयांना वाटतं की तिथे मुद्दाम राजकारण केलं जात आहे. स्वतःला निष्पक्ष म्हणून घेणारा हा ध्रुव राठी व त्याला आर्थिक मदत करणारे त्याचे मालक या माध्यमातून एक्सपोज होतात व त्यांचा खरा चेहरा जनतेपुढे येतो. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून या संपूर्ण घटनाक्रमाकडे चौकस बुद्धीने बघण्याची आता गरज आली आहे. काही विदेशी एनजीओ कडून फंडिंग घेऊन भारत विरोधी अजेंडा चालवणाऱ्यांना एक भारतीय नागरिक म्हणून सडेतोड उत्तर देण्याची गरज आता आली आहे. मग यामध्ये एखाद्या राष्ट्रीय पक्ष सामील असो, तथाकथित विचारवंत सामील असो वा स्वतःला निष्पक्ष म्हणून घेणारे पत्रकार सामील असो, या सर्व भारत विरोधी गँगला त्यांच्याच पद्धतीने उत्तर देणे हे प्रत्येक देशप्रेमी व्यक्तीचे कर्तव्य आहे. बलात्कारासारख्या एखाद्या गंभीर गुन्ह्यानंतर स्वतःची कातडी वाचवण्यासाठी इंडिया आघाडीतील हे पक्ष अशा प्रकारे महिलांच्या सुरक्षेसोबत राजकारण करणार असतील तर आपल्या घरातील महिला व मुली आगामी काळात सुरक्षित राहाव्या यासाठी अशा आघाड्यांना, पक्षांना व त्यातील नेत्यांना वेळीच आवर घालणे अत्यावश्यक आहे. केवळ लोकशाही ओढून लोकशाहीचे रक्षण होणार नाही, ही गोष्ट देशातील नागरिकांनी लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे व लोकशाही विरोधी भूमिका बजावणाऱ्या इंडिया आघाडीतील पक्षांना धडा शिकवणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्हाला या सर्वाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.